नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. आज एक लाईव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करणार आहे. तरुण मुलं जी नोकरी करतात त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे. तरुण मुलं मुली त्या सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. एक 2-3 दिवसापूर्वी एका फेसबुकवरील जाहिरातीचा रिस्पॉन्स म्हणून मला एका नोकरी करणाऱ्या तरुणाने संपर्क केला आणि माझ्याकडून काही मार्गदर्शन होईल का म्हणून त्यांनी मला विचारणा केली आणि मी त्याला होकार दिला. त्यानंतर त्याचा मला कॉल आला आणि त्या कॉल आल्यानंतर त्यांनी मला विचारपूस केली की सर, मला आता नोकरीची गरज आहे, तर आपण काही सहकार्य करू शकाल का? मुळात मी त्याचा रिझ्यूम बघितल्यानंतर मला लक्षात आलं की गेले 4 वर्षात त्यांनी 4 नोकऱ्या बदलल्या होत्या आणि मी त्याला त्या संदर्भात विचारल्यानंतर तो म्हणाला बऱ्याच ठिकाणी नोकरी सोडणं नाईलाज झाला म्हणून मला सोडावी लागली. मी म्हटलं शेवटची नोकरी का सोडली? तर म्हणाला कंपनीच्या मालकाने सांगितलं की आता आम्ही कंपनी बंद करतोय का आम्ही लॉसमध्ये आहोत, म्हणून तू नोकरी सोडून जा. आणि त्यासाठी त्याला 1 महिन्याची नोटीस दिली आणि त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून तो आता दुसरी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या बोलण्यातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला पगार जो होता तो 17,000 रुपये होता. 4 वर्ष काम केल्यानंतर 17,000 रुपये पगारावर तो नोकरी करत होता आणि आता त्याला एका नवीन नोकरीची अपेक्षा होती. मी त्याला म्हटलं की तुझ्या रिझ्यूममध्ये 4 नोकऱ्या दिसत आहेत, दरवर्षी 1 अशा ॲव्हरेजने तू नोकरी सोडलेली दिसते. तर अशा प्रकारे जेव्हा तुझा रिझ्यूम तयार होतो तेव्हा पुढची कंपनी तुला कामावर ठेवताना 2 गोष्टी स्पष्ट असतात त्यांना. एक म्हणजे हा माणूस 1 वर्षाच्या वर टिकणार नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना जर गरज असेल तर 1 वर्षासाठी त्याची आपल्याला उपयुक्त आहे म्हणून याला ठेवायचं की नाही, आणि जर ठेवायचं तर कमी पगारात ठेवलं पाहिजे कारण हा 1 वर्षांनी सोडून जाणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्याकडील गुणवत्ता ही तुमच्या रिझ्यूममध्ये दिसत असते, तुमचं व्यक्तिमत्व दिसत असतं आणि त्यानुसार तुम्ही केलेला जो काम आहे ते तुम्ही सोडण्याची कारणं पण त्यांना सांगत असतात. आता हा मुलगा माझ्याशी बोलताना म्हणाला की मालकाने सांगितलं कंपनी बंद होते म्हणून मला त्यांनी नोकरी सोडायला सांगितली आणि म्हणून मला त्यांनी टायमिंग दिला, नोटीस पिरियड दिला. मी त्याच्याशी चर्चा करताना त्याला सांगितलं की तू असा विचार केलास का की ही कंपनी बंद होते असं जेव्हा मालक म्हणाला तेव्हा त्या मालकाशी तू चर्चा केलीस का की अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे ही कंपनी बंद होते आणि ही कंपनी वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण मेहनत काय वाढवूया आणि माझी त्याच्यासाठी तयारी आहे, अशा प्रकारे तुझं वागणं होतं का? तो नाही म्हणाला. लक्षात घ्या मित्रांनो की कोणतीही कंपनी बंद होत नसते. बंद होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे त्या एम्प्लॉई आणि मालकामधला सुसंवाद नसणं. प्रत्येक मालक हा आपली कंपनी वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसा प्रत्येक एम्प्लॉई हा त्या कंपनीमध्ये काम करताना ती कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील असायला हवा. पण दुर्दैवाने काय होतं की आपण तक्रारी करत राहतो की तिथे कसा प्रॉब्लेम आहे, त्या नोकरीमध्ये किती अडचणी आहेत आणि त्यानंतर आपण साधारण 6 महिने ते वर्षभराच्या कालावधीत ती नोकरी सोडतो. आयदर सोडतो किंवा मालक चांगला असेल, मालक समजूतदार असेल तर त्याला तो प्रेमाने सांगतो जा, पण त्याला समाधान वाटेल असं कारण देतो की मी कंपनी बंद करतोय किंवा मला परवडत नाहीये वगैरे वगैरे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की अशा प्रकारे जर तुमच्या जीवनात जर असे दरवर्षी तुम्ही जर बदल करत राहिला तर तुमच्यासाठी काय झालं, पुढचा काळ स्ट्रगलिंग आहे. मी त्याला म्हटलं तुझं लग्न झालं नसणार, पण समजा तुला लग्न करायचं असेल तर तुला 17,000 पगारावर कोणती मुलगी होकार देणार आहे? मग ह्याची विचार तू कधी केलेस का? त्याला कल्पना नव्हती, त्यामुळे तो अचानक आलेल्या प्रश्नाने भांबावला आणि म्हणाला नाही. मी म्हटलं तू कधी व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं वाचलीस का? म्हणाला नाही. ती कुठे मिळतील? कुठे मिळतील हा प्रश्न जेव्हा आपल्याला एखादा विद्यार्थी 4 वर्षानंतर विचारतो, 4 वर्ष नोकरी केल्यानंतर, म्हणजे त्याचं अज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून त्याला तो पगार 17,000च आहे. त्याचा पगार 17,000 वरनं 54,000 होण्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागणार आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तसंच तुमच्या जीवनातही लक्षात घ्या की तुमच्या जीवनातही जेव्हा तुम्ही नोकरी करत असता तेव्हा आज जी नोकरी करता ती सोडण्याची कारणं तुम्ही शोधताय का? तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत आहेत का? मग त्या अडचणीचं सोल्युशन नोकरी सोडणं असू शकतं का? तर नाही.
त्या अडचणीचं सोल्युशन आहे तुम्हाला ती नोकरी कशी वाचवता येईल आणि तुमच्यात जे काही कमी आहे ते कमीला सुधारणा कशी करता येईल. व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं का वाचायची? कारण ते व्हिडिओज ऐका किंवा पुस्तकं वाचल्यामुळे तुमच्या वैचारिक लेवलमध्ये बदल होतो. हे खूप गरजेचं आहे. आज नोकरी टिकवणं खूप कठीण नाही आहे, पण त्या नोकरीमध्ये सकारात्मक विचार करणारी व्यक्तिमत्व हीच नोकरीमध्ये टिकणार आहे. जी नकारात्मक विचार करतात, जी कंपनीला नावं ठेवतात, जी बॉसला नावं ठेवतात, जी कलिग्सना नावं ठेवतात, जे वाईट गॉसिपिंग करतात, ही माणसं जास्त काळ टिकणार नाहीत. यांच्या लाईफमध्ये लाईफ टाईम स्ट्रगल राहणार आहे. आणि हा स्ट्रगल ते कोणामुळे आणतायत? ते स्वतःमुळे आणतायत. मग त्यातला तुमच्यातला काहीतरी उणीव आहे ना, ती उणीव दूर करणं हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हाला काही जास्त करायचं नाहीये. कॉमन सेन्स वापरा, आपली चूक शोधा, आपल्यातलं काही उणीव आहे ती शोधा. दुसऱ्यातली उणीव शोधता की नाही? चांगली गोष्ट आहे. तुम्हाला दुसऱ्यातलं काहीतरी वाईट दिसतंय, स्वतःमधलं पण काहीतरी शोधा ना. आणि हे स्वतःमधलं जेव्हा तुम्ही शोधायला शिकाल तेव्हा फायदा असा होईल की तुमच्यातली ही उणीव दूर होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की भविष्यात तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होतील. आज कुठलीही कंपनी तुम्हाला जास्त पगार द्यायला तयार आहे, पण नुसतं ग्रॅज्युएट, कॉमर्स ग्रॅज्युएट, आर्ट्स ग्रॅज्युएट, सायन्स ग्रॅज्युएट होऊन तुम्हाला कोण जास्त त्याच्यामध्ये फ्युचर्स देणार? तुमच्याकडे बिझनेस चालवण्यासाठी काही आयडिया आहे का? तुम्हाला नोकरी करताना व्यवसाय वाढवण्यासाठी काही कल्पना आहेत का तुमच्या? ती कल्पना येणार कुठून? बीकॉम झाला तर अकाउंट्स लिहू शकता, पण कंपनी कशी डेव्हलप करायची, कंपनीमधले बिझनेस कसा वाढवायचा, कंपनीचे पैसे कसे वाचवायचे, या कल्पना येण्यासाठी त्या कल्पनांसारखा विचार करता आला पाहिजे. जास्तीत जास्त मार्केटिंग कसं होईल, कंपनीचा सेल्स कसा वाढेल, यासाठी प्रत्येक एम्प्लॉईने विचार केला. प्रत्येक एम्प्लॉईने, त्या कंपनीच्या पिऊनने पण विचार केला पाहिजे. त्यांनी चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, त्यांनी लोकांना हसून वेलकम केलं पाहिजे. क्लार्क, रिसेप्शनिस्ट बऱ्याच वेळा जांभया काढताना दिसतात. मी एका आठवड्यापूर्वी एका मोठ्या ऑफिसला गेलो होतो. तिकडची रिसेप्शनिस्ट आपल्या मुलाशी फोनवर बोलत होती आणि रागवत होती आणि मी समोर बसून ऐकत होतो गमती. तू रिसेप्शन काउंटरला बसली आहे, तुला तुझ्या खाजगी जीवनाच्या गप्पा मारण्याची जागा नाही ती. त्याच्याने तुझ्या त्या संस्थेचं रेप्युटेशन डाऊन होतंय. त्याचं तिला काही घेणं देणं नव्हतं. तिचा जो टोन होता, मी पहिल्यांदा त्या ऑफिसला गेलोय तर तिचा टोन, त्या बॉसला मी भेटायला गेलोय तर तिचा टोन नम्र असायला पाहिजे होता. तिच्या बॉसला मी भेटायला चाललोय, पण तिच्या त्या ॲरोगंट बोलण्याने मला त्या बॉसविषयी थोडंसं वाईट वाटलं की एवढा मोठ्या बॉसला मी भेटायला चाललोय आणि ही मुलगी तर मला रिस्पेक्ट देत नाही आहे, तर त्याचा रिस्पेक्ट कसा मेंटेन होणार? सो कल्पना करा, अशा प्रकारचं जे वागणं असतं एम्प्लॉईचं, अशा एम्प्लॉईला नोकरीतून काढून टाकलं जातंच. कधी ना कधी या तक्रारी बॉसपर्यंत पोहोचतात आणि बॉस आपल्या कंपनीचं रेप्युटेशन डाऊन होऊ देत नाही. त्याला ते वाढवायचंय, त्याला स्वतःचं रेप्युटेशन वाढवायचंय. परिणामतः तो या गोष्टींकडे सिरियसली घेतो आणि त्याला दुसरा एम्प्लॉई ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? त्याला तर सुधारणा हवी आहे ना. प्रत्येक एम्प्लॉई चांगला हवा आहे, त्याला जास्त पगार द्यायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 17,000 54,000 करण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे तुमचं चांगलं व्यक्तिमत्व कंपनीच्या फायद्यातलं. ते तुम्हाला बनवावं लागेल. ते रेडीमेड असणार नाही. ते काही जणांकडे असतं, उपजतच असतं, पण ते काही जणांमध्ये तुम्ही नसाल कदाचित. तर तुम्हाला तुमच्यात सुधारणा करावी लागेल. सुधारणा हा प्रोसेस आहे, एका दिवसाचा नाही आहे. तो कमीत कमी 5 वर्षाचा असू शकतो, 10 वर्षाचा असेल. तुम्ही सुधारणा चालू करा. टप्प्याटप्प्याने सुधारणा होईल. कदाचित वर्षभरात छान सुधाराल. ते तुमच्यावर आहे. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय सुधारणा होणार नाही. विचारांची सुधारणा. काम काय करता महत्वाचं नाही. काम तुम्हाला खूप छान येत असेल, पण तुमची वैचारिक लेवल वाढली पाहिजे. तुमचं थिंक प्रोसेस वाढलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचे काही विचार असले पाहिजेत. तुम्हाला डिसिजन मेकिंग जमलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अजून कराव्या लागतील. नुसतं बीकॉम पुरता राहू नका. मी त्या मुलाला म्हटलं, 4 वर्षात काय जॉईन केलास, कुठला कोर्स जॉईन केलास? नाही म्हणाला, काहीच नाही केला. का नाही केलं? अपग्रेडेशन का नाही केलं? तुझं शिक्षण MBA का नाही केलं? आज MBA शिकायला गेला असता तर यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी मधला जो मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स आहे तो फक्त 25,000 रुपये वर्षाला आहे. त्याहून कमीच आहे. वर्षाला 25 म्हणजे 2 वर्षात 50,000 रुपये. तुम्ही 2-2, 3-3 लाख रुपये वर्षाला भरणार आणि तुम्ही तो कोर्स करणार आणि शिकणार आणि मग मार्केटमध्ये जाणार. मी असं म्हणतो की हाच कोर्स करा. मग काही जण म्हणतात त्याची व्हॅल्यू तेवढी नसते. असं काही नसतं. व्हॅल्यू तुमची असते, कोर्सची आणि सर्टिफिकेटची नसते. तुम्ही जर बेस्ट शिकण्याचा प्रयत्न केला, तो अभ्यास नीट शिकला, दर लेक्चर अटेंड नीट केलं,
तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला सहज जमतील. चांगले शिक्षक असतात, चांगल्या संस्था निवडा जिथे ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाते त्या कोर्सविषयी, आणि ते नीट ऐका. तुम्ही नोकरी करायला गेलात लक्षात, पण त्या नोकरीची सुरुवात होते एका व्यवसायातनं, आणि हा व्यवसाय तुम्हाला जमला पाहिजे. हा व्यवसाय कसा असतो, नोकरीसारखा नसतो. हा व्यवसायामध्ये प्रॉफिट, बिझनेस बिलॉंग्स टू प्रॉफिट ओनली. तुम्हाला प्रत्येक व्यवसायात हे प्रॉफिट झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. त्याशिवाय प्रॉफिट नसेल तर तो व्यवसाय नसतो. इट इज अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन, धर्मादाय संस्था, जिथे आपण पैसे डोनेशन देतो आणि त्याच्यावरती चालते. व्यवसाय डोनेशनवर चालत नाही. व्यवसाय हा सेल्समधून जे प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटवर चालतो, आणि हे प्रॉफिट जर वाढलं तर कंपनी आपल्याला एक्सपांड करते, आणि एक प्रॉफिट जर खाली झालं तर कंपनी वाइंड अप करते. मग वाइंड अप करण्यानी कितीतरी मुलांची नोकऱ्या जातात, कितीतरी लोकांना नोकरीतून पदमुक्त व्हावं लागतं. ते होऊ नये तर आपल्या सर्वांना ही मेहनत करता आली पाहिजे. ही कंपनी माझी आहे, ही कंपनी आपली आहे असं समजून प्रत्येकाने काम करायला शिकलं पाहिजे. हे करताना तुम्ही दुसऱ्या टाटामध्ये गेल्यावर मी चांगलं काम करणार आहे, किंवा महिंद्रामध्ये गेल्यावर मी चांगलं काम करणार आहे, किंवा स्टेट बँकेत गेल्यावर मी चांगलं काम करणार, असं काही नसतं. त्या ठिकाणी गेल्यावर तिकडचं कल्चरमध्ये तुम्ही स्वतःला बदलता म्हणून तसं होतं. इतर एखाद्या छोट्या नोकरीमध्ये तुम्ही स्वतःला बदलत नाही म्हणून त्या सगळ्या कंपन्या अशा डाऊन चालतात. तुम्हाला तुमचं कल्चर बदलायचं, कारण तुम्हाला अशा चांगल्या कंपनीमध्ये पुढे प्रमोशन मिळू शकतं. तिकडचा HR तुमचं कामाची क्वालिटी बघून, तुमची पर्सनॅलिटी बघून तुम्हाला पुढे घेऊ शकतो. तर हा जो बदल आहे हा तुमच्यात झाला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही कारणं सांगणार की आता सर माझ्याकडे 25,000 रुपये फी भरायला नाही आहेत म्हणून मी ते कोर्स करायचं यावर्षी टाळलंय. ही सगळी फ्लॉप कारणं असतात. ही पैसे नाही हे कारण आहे ना, हे जगातलं न संपणारं कारण आहे. वेळ नसतो, पैसा नसतो, आणि इच्छा नसते, अभ्यास करायची तयारी नसते. अरे पण तू सुरुवात तर कर, तू फीस तर थोडी भर, 5,000 तर भर, आणि मग तुझं पुढे पुढे जा. त्याचा ज्या दिवशी सर्टिफिकेट रिटर्न येईल त्या दिवशी तुझ्या पगारात किमान 10,000 रुपयाची पगार वाढ झाली तर वर्षाला 1,20,000, 2 वर्षात 2,40,000 रुपये तुला परत मिळतात. 40,000 भरून 2 लाख देणारी कोणती बँक आहे? त्यामुळे एक लक्षात घ्या की तुम्हाला जर भविष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही शिकत राहा, काय नुकसान नाही. कुठल्याही युनिव्हर्सिटीतून शिका, अगदी प्रायव्हेटमधून केला तरी चालेल. जर फी परवडत नसेल तर छोटासा काहीतरी वेगळा कोर्स करा, पण तुम्ही पहिलं शिक्षण घ्या, अपग्रेडेशन करा. तिथे गेल्याने, त्या विचारांमध्ये गेल्याने तुमच्यामध्ये बदल होतो. काल मी एका संस्थेच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे मी बसून 4 गोष्टी शिकलो. आजही मला जर ते शिकण्याची आवड आहे तर तुमच्यासारख्या तरुणांना तर ती जास्त असली पाहिजे. आज देशाला आपल्याला अशी तरुण हवेत ना की जे आंदोलन करणार का पुढे जाऊन स्वतःला प्रूव्ह करणार. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करायचंय, लक्षात घ्या, तेव्हा देश पुढे जातो. आपण चायना पुढे गेला बघतो, आपण जपान पुढे गेल्याला बघतो, आपण भारत पुढे गेलेला का नाही बघत आहोत? आम्ही भारताला का नावं ठेवतोय? कारण आम्ही स्वतःला बदलायला तयार नाही आहोत. त्या कार्यक्रमानंतर त्या हॉलमध्ये अतिशय कचरा पडलेला होता. बाटल्यांचा खच होता, चहाच्या कपाचा खच होता, टिश्यू पेपरचा खच होता. हा भारत आपण बनवतोय. हेच जपानमध्ये गेल्यावर तुम्ही तो सगळा कचरा उचलला असता आणि व्यवस्थित डस्टबिनमध्ये नेऊन टाकला असता, खुर्च्या नीट लावल्या असत्या. तिकडच्या लोकांमध्ये सिस्टीम लहानपणापासून करण्यात आली, आमच्यामध्ये नाही केली. ठीक आहे, हरकत नाही. मग आता मोठं झाल्यावर तर आम्हाला समजायला लागलं ना, मग आम्ही सुरुवात केली पाहिजे की नाही? तर मित्रांनो, हा बदल ही खूप करिअरची आजची गरज आहे. नोकऱ्या तुमच्या तेव्हाच टिकणार आहेत. अदानी, अंबानी किंवा टाटा, बिर्ला ह्यामुळे नोकऱ्या नाही टिकणार आहेत. हे व्यावसायिक आहेत, त्यांनी बिचाऱ्यांनी आपली मेहनत करून या एम्पायर्स उभ्या केल्या आहेत. पण या एम्पायर तुम्ही बंद पाडाल जर तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केला. आणि हा बदल करणं शक्य आहे. आणि गमतीदार गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही असे सकारात्मक विचार करायला लागता ना, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला प्रत्येक दिवस आनंदात गेल्याचं समाधान मिळेल, तुम्हाला प्रत्येक दिवशी आनंद मिळेल, तुम्हाला प्रत्येक दिवशी पैशाचा आनंद मिळेल, तुम्हाला प्रत्येक दिवशी काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. आणि हा आनंद उपभोगण्याचे प्रत्येक दिवस असेल. आज कमी पगारातली लोक रडत असतात, चिडत असतात, डिस्टर्ब असतात, डिप्रेशनमध्ये असतात, कारण बिचाऱ्यांची आर्थिक अडचणी संपत नाही. त्या संपण्याची सुरुवात आहे ना, ही तुम्ही स्वतःला बदला, या विचारांना बदला. नीट राहा, अप टू डेट राहा, नीट लोकांमध्ये जा, लोकांचं चांगलं चिंतन करा. बघा, तुम्हाला एक दिवस यश मिळेल. तर मित्रांनो, कधीही तुम्हाला असा सल्ला लागला तर तुम्ही मला संपर्क करा. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पहिली
वेळ घ्या आणि त्यानंतर आपण माझ्याशी संपर्क करून बोलू शकता. मार्गदर्शन करण्यासाठी मी ऑलवेज तयार आहे, परंतु एक लक्षात घ्या की ते मार्गदर्शन केल्यानंतर त्याचा जे अंमलबजावणी आहे ही तुमच्या हातात आहे आणि ती अंमलबजावणी तुम्ही करायची आहे आणि ती करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण जरी लाईव्ह असलं तरी ते सर्वांसाठी असेल ज्या लोकांमध्ये हा सिमिलर पॅटर्न आढळतो. नोकरी एक करा, नीट करा, ती प्रमोशन म्हणून दुसरीकडे जा, ती बदला, 1 वर्षांनी बदला, हरकत नाही, पण त्याच्यामध्ये तुमचं कारण असलं पाहिजे की माझी कंपनी चांगली होती पण मला त्याहून चांगला ग्रोथ दुसऱ्या कंपनीमध्ये आढळल्यानंतर मी तिथे नवीन एम्प्लॉई तयार केला आणि स्वतः या कंपनीमध्ये शिफ्ट झालो. हे तुमच्या इंटरव्ह्यूला उत्तर असलं पाहिजे. हे असता कामा नये की मागील कंपनीत त्या कंपनीमध्ये खूप प्रॉब्लेम होते म्हणून मी नोकरी सोडली. यू आर रिजेक्टेड. तुम्हाला कोणीही नोकरी देणार नाही, बिकॉज तुमचं व्यक्तिमत्व त्या कंपनीला आवडणारं नाहीये. आणि जर कोणी दिलीच तर लिहून ठेवा, पुन्हा 1 वर्षात 6 महिन्यात तुम्हाला दुसरी नोकरी शोधायची, कारण त्या कंपनीचा जो HR आहे तो तेवढा स्मार्ट नाहीये म्हणून तुम्हाला संधी दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. तुमच्यातला बदल मला आणि सर्वांना आनंद देणारा असणार आहे. निश्चित प्रयत्न करा. पुन्हा एकदा भेटूया. तुमचा मित्र जयंतराव पाटकर, स्किल विथ जयंतराव पाटकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे व्ह्यूज जास्तीत जास्त होणार. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलला भेट द्या. हा आर्थिक लाभासाठी उघडलेला चॅनल नाही, तर हा अनुभवातनं जे आपल्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन व्हावं म्हणून चालू केलेलं आहे. नक्की लाईक करा. धन्यवाद.